शहाजी बापूला सगळ्यांनी चक्रव्यूहात पकडला होता, पण ते चक्र भेदून शहाजी बापूने सगळ्यांना आडवं करून टाकलं. शहाजी बापू एकदम ओके. काही लोक म्हणायचे शिवसेना ठाणे पुरती आहे, काही लोक म्हणायचे मुंबई पुरती आहे, पण आता शिवसेना चांदा ते बांद्यापर्यंत सिद्ध झाली. शिवसेनेचे जिथं आमदार नाहीत तिथेही आपल्या नगराध्यक्ष लोक निवडून आले, नगरसेवक निवडून मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. आता माझ्याकडे आकडा जो आलाय तो जवळपास 62च्या पेक्षा जास्ती आहे. आणि आणखी जे आणखी लढलेले आहेत आपल्या शिवसेना पुरस्करून जवळपास 70 पेक्षा जास्ती नगराध्यक्ष या महाराष्ट्रामध्ये आपले. म्हणजे कमी जागा लढून आपण जास्तीचं यश मिळवलेलं आहे. तसं लोकसभेमध्ये आपला स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त होता. विधानसभेत आपण 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो. तोच इतिहास या ठिकाणी या निवडणुकीत देखील पाहायला मिळाला. मी अनेक ठिकाणी पोहोचलो, अनेक ठिकाणी गेलो, काही रोड शो मध्ये देखील गेलो, काही सभांमध्ये देखील गेलो, पण प्रचंड असा उत्साह आणि जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला की त्यांना या निवडणुकीमध्ये बदलाव पाहिजे होता. गेल्या अनेक वर्ष ज्या ठिकाणी शिवसेना नव्हती त्या ठिकाणी देखील शिवसेना पोहोचली. यांच्याकडे गेलो होतो आपल्या चाकणला, पंचत्रंबक, इकडे काय नव्हतं, चंद्रपूरला पण आलो, भद्रावती, चंद्रपूर, पालघर, साहेब येवला महाराष्ट्र. शहाजी बापूला सगळ्यांनी चक्रव्यूहात पकडला होता, पण ते चक्र भेदून शहाजी बापूने सगळ्यांना आडवं करून टाकलं. शहाजी बापू एकदम ओके. सगळं आणि कोकणामध्ये तर वन साइड झालं सगळं. नाशिकमध्ये आलं, उत्तर महाराष्ट्र आला, धाराशिव, सोनेरी, योगेश दादा 21-0 चांदा ते बांधा. आता अशी संघटना पुढे बांधायची आहे मजबूतीने. याची पुनरावृत्ती आपण साहेब नावं घेत नाही. थोड्या वेळेची नावं घेऊ आपण. आपल्या बाळासाहेबांच्या स्मारकावर पण सगळे जाऊ. आणि मोठं नाव एकच घ्या बरं, मोठं नाव एकच घ्या. किशोर भाऊ दराडे यांनी सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोठ्या फरकाने निवडून आणले 10 नगरसेवक. आणि म्हणून सगळ्यांना शांत नंतर एकदा तुम्हाला वेळ देईन. प्रत्येक नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि नगरपालिका आणि म्हणून या ठिकाणी खाली बसा ना. आता की तुम्ही विजय मिळवलेला हा अतिशय ऐतिहासिक आहे. आणि म्हणून नकली सब घर पे बैठे हैं, असली मेरे सामने बैठे हैं.